झी 24 तास एक पाऊल पुढे। सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या ओएसडी पदावरून संदीप बेडसेंची बदली झाली। मात्र लाचखोर चिखलीकरांशी असलेल्या संबंधांवरून त्यांच्यावरील आरोपाची राळ अजूनही थांबलेली नाही। धुळे जिल्ह्यात बेडसेंना शुभेच्छांसाठी मोठमोठे बॅनर्स लागल्याने त्यांच्या राजकीय मार्गक्रमणाच्या चर्चेलाही आता ऊत आलाय। मात्र या निमित्ताने भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा भुजबळ आणि बेडसेंना लक्ष्य केलंय। भुजबळांचे ओएसडी म्हणून सर्वदूर ओळख असलेल्या संदीप बेडसेंची ओएसडी पदावरून बदली झाली असली तरी त्यांच्याबाबतच्या चर्चा थांबायला तयार नाहीयेत। एक शाखा अभियंता ते भुजबळांचा ओएसडी असं संदीप बेडसे यांचा आजवरचा प्रवास असला तरी त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षांमुळेच ते सध्या धुळे जिल्ह्यात सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरले आहेत। निमित्त होतं ते बेडसे यांच्या वाढदिवसाचं। बेडसेंना शुभेच्छा देण्यासाठी वृत्तपत्रात जाहिरातींचा पाऊस पडला होता। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या शाखा अभियंत्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या या शुभेच्छा विचार करायला लावणाऱ्या होत्या। त्यामुळेच सिंदखेडा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा स्थानिक वृत्तपत्रातून चघळल्या गेल्या नसत्या तरच नवल। या जाहिरातीवरून भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या हाती बेडसे आणि भुजबळांवर प्रहार करण्याचं नवशस्त्र हाती लागलंय। भुजबळ, शरदराव पवार, अजितदादा पवार यांचे फोटो पेपरात छापतो, हे सरकारचा कोणत्या कायद्यात बसतंय हे त्यांनी सेक्शन आम्हाला सांगावं। आणि संदीप बेडसे गरीब आहे, निर्दोष आहे, तो करतोय, त्याला माझा पाठिंबा आहे। भुजबळ साहेब, तुम्ही म्हणतात मंत्रालयात 150 पीए आहेत, दुसरा कुठला पीएचा असा जाहिराती येतात। भुजबळ मात्र आपल्या माजी ओएसडीच्या समर्थनार्थ जोरदार पुढे आले आहेत। बेडसेंना शुभेच्छा दिल्या तर त्याचा काय दोष असं सांगत त्यांनी बेडसेंची पाठराखण केली आहे। प्रत्येकाच्या वाढदिवसाला ते बोर्ड लागत असतात, पण ते बोर्ड त्याचे नातेवाईक लावतात, मित्र लावतात, त्याच्यामुळे तो काय करणार? बरं, असं काय नाही काय फार मोठ्या वर्तमानपत्रात फार मोठ्या जाहिरात लोकल लेवल झालेलं काम असतं, तर त्याच्यामुळे त्याला कसं काय दोष धरणार? बेडसेंचे बंधू सचिन बेडसे हेही साखरीतून जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत। त्यामुळे पीडब्ल्यूडीत अधिकारी असलेल्या बेडसेंची ही वाटचाल त्याच दिशेनं सुरू असल्याची चर्चा रंगू लागली आहे। मात्र यामुळे राजकारण्यांना हाताशी धरून गडगंज मालमत्ता जमवून अधिकारी कसे राजमार्गावर चालण्याची तयारी करतायत हे जनतेसमोर आलंय। नाशिकहून योगेश खरेसह अखिलेश शळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।